नमस्कार. मी राम आणि तुम्ही माझ्यासोबत आहात आज गाईडन मेडिटेशन किंवा मार्गदर्शित ध्यान यातील भगवान श्री विष्णूंचे जे दशावतार आहेत त्यातील प्रथम अवतार मत्स्य अवतार यांच्या जीवनातील आदर्श, त्यांच्या या अवतारातील आदर्श, धैर्य, सहनशीलता, शांती, ऊर्जा, संयम ह्या गुणांकरिता हे गुण आपल्यात जोपासण्याकरता, त्यातून मिळणारी ऊर्जा जोपासण्याकरता आपण आज ध्यान करत आहोत. तर चला, तुम्ही आरामदायी आणि शांत ठिकाणी बसा किंवा झोपा. लक्ष असू द्या ज्या ठिकाणी तुम्ही बसला आहात किंवा झोपला आहात ते ठिकाण खुले, हवेदार आणि स्वच्छ, शांत असावे. बसलात? चला, स्वतःला पूर्ण शांत, आरामदायी स्थितीत घ्या आणि दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडताना डोळे बंद करा. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडा. कल्पना करा तुम्ही मत्स्यासोबत आशेच्या विशाल महासागरात ध्यानाच्या प्रवासाला जाऊया. श्वास आणि विश्रांती. पूर्णपणे स्वतःला विश्रांत, शांत अनुभव करा. तुमच्या फुफ्फुसांना हवेने भरून दीर्घ श्वास घ्या आणि तुम्ही श्वास सोडत असताना कल्पना करा की तुम्ही तुमचा ताण आणि चिंता सोडवत आहात. प्रत्येक श्वासाने तुमचे शरीर हलके आणि तुमचे मन शांत व्हावे. कल्पना करा स्वतःला एका विशाल, शांत आणि महासागराच्या किनाऱ्यावरती शोधा. कल्पना करा की तुम्ही एक विशाल महासागराच्या तटावरती बसला आहात. आणि तुमच्या समोर शांत पाणी आहे जे तुमच्या स्वागताच तयार आहे. तुम्ही महासागराकडे पाहत असताना तुम्हाला एक लहान आणि चमकणारा मासा दिसतो. तो खोलातून तुमच्याकडे येत आहे अशी कल्पना करा. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडा. प्रत्येक श्वासाने स्वतःला चेतनेच्या महासागरात खोलवर बुडत असल्याचा अनुभव घ्या. इतरत्र मासे तुमच्या बाजूला आहेत, तुम्हाला पाण्यातून मार्गदर्शन करतात. तुमच्या स्वभावाचे सागरी जीवन पूर्णपणे जिवंत आहेत.
तुमच्यातील प्रत्येक प्राणी विविध आशा आणि स्वप्नांचे प्रतिबिंबित करतो आहात अशी कल्पना करा. तुम्ही खोलवर श्वास घेताना येणाऱ्या मत्स्याचे सार आत्मसात करा. जसा तुम्ही खोलवर श्वास घेता, तुमच्या माशाचे सार जाणवा, जे आशेचे प्रतीक आहे. तुमचे हृदय नवीन सुरुवातीच्या शक्यतांनी भरून टाका. बदलाला सामोरे जाण्याचे धैर्य आणि विश्वास याने काहीही झाले तरी तुम्ही वाढू शकता आणि भरभराट करू शकता. तुमच्या आशांना एक शक्ती म्हणून अनुभवा, जे तुम्हाला वर आणते. जसे मत्स्य अवताराने जगाचे सार सुरक्षिततेसाठी उचललेले. तुमच्या आत्म्यात ही उत्तेजक संवेदना अनुभव करा. हे जाणून घ्या की नूतनीकरण केवळ शक्य नाही तर निश्चित आहे. त्यासाठी आपल्या स्वतःमध्ये सामर्थ्य, धैर्य आणावे लागेल. मत्स्याबरोबर किनाऱ्यावर पोहोचायला सुरुवात करा. तुम्हाला अनुभवलेली आशा आणि नूतनीकरणाची भावना तुमच्या बरोबर घेऊन या. तुम्ही किनाऱ्यावर पोहोचताच मत्स्य तुम्हाला निरोप देतो. तुमच्या अंतःकरणात दैवी प्रकाशाची लहर घेऊन तुम्हाला आशीर्वाद देतो. एक ठिणगी सोडून देतो. हळूहळू तुमची चेतना वर्तमानात परत आणा. तुमची बोटे हलवा. तुमच्यात अजूनही करुणेची ऊर्जा जळत आहे. तुम्ही तयार असाल तेव्हा तुमचे डोळे उघडा. हा गुलाबी प्रकाश जगात आणा. तुम्ही मत्स्याकडून धैर्य, शांती, सद्भावना शिकला आहात. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.